ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना। ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती। ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना। ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। प्रस्तुत प्राप्त स्थळी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पंढरपूर निवासिनी भगवान पंढरीश परमात्म्याचे लढीवाळ जीवच्छ कंठस्थ आणि प्राणप्रिय असणारे भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा असून या अभंगातून संत शिरोमणी नामदेव महाराज संत महिम्याचं वर्णन करतात। विठाला साधू संत महात्म्याचं वर्णन करावं तर कुणी आणि त्यांचा महिमा वर्णावा तर कुणी। अख्ख्या ब्रह्मांडाला प्रकाशानं तेजोमय करणारा सूर्य आणि त्या सूर्याच्या समोर जर एखाद्या काजव्याने टिवटिव केली तर त्याचा काय उपयोग होईल का? काही उपयोग होणार नाही। तसं तुम्ही आम्ही काजव्याप्रमाणे साधू संत महात्म्याचं गुणगान गाऊ शकत नाही। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही। एखादा शाब्दिक असावा, शब्द पंडित असावा, बोल बच्चन त्याला मराठीत साध्या शब्दात म्हणायचं। आपल्यासारखे बोल बच्चन किती जरी येऊन गेले तरी संत महात्म्याच्या महिम्याचं वर्णन करण्याची क्षमता तुमच्या आमच्यात नाही। पैलवान कुस्तीला जर उभा केला फडामध्ये तर त्याची कुस्तीवर जोडीवर सोडायची का निकाली लावायची ते वस्ताद ठरवतो। हा, तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही। तसं साधू संत महात्म्याचं गुणगान गाण्यासाठी, त्यांच्या कीर्तीचा महिमान वर्णन करण्यासाठी संतांचा महिमा संतची जाणती। संत नामदेव महाराज प्रस्तुत अभंगातून संत महिम्याचं वर्णन करतात। संत कुठून आले, संत महात्म्याची मूळ अवस्था काय,
ते येतात कशासाठी, कार्य काय करतात, कार्य करत असताना कशा पद्धतीने कार्य करतात आणि त्यांची इच्छा काय, चारी अभंगातून चारी चरणामधून नामदेव महाराज व्यक्त होतात. पहिल्या चरणात म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. बरं का, अभंग खूप काही घेण्यासारखे आहेत. गात्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत, तुकोबरायच्या, ज्ञानोबरायांच्या, एकनाथ महाराजांच्या. परंतु वारकरी संप्रदाय हा संतांवर अवलंबून आहे. साधू संत महात्मे आणि वारकरी संप्रदाय वेगळा होऊच शकत नाही. संत महात्म्यांनी केलेलं कार्य, त्यांचं चरित्र ज्ञानोबराय म्हणतात, ते मज प्राणा परते आवडती मज निवृत्ते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. साधू संत महात्म्याचं गुणगान करावं, त्यांनी केलेल्या चरित्राचं वर्णन करावं आणि त्यांनी घेतलेला अनुभव नाम कीर्तन आहे. ह्याच्यापेक्षा कीर्तन काय वेगळं असतं. नामदेव महाराज संतांची अवस्था सांगतात. संत कोण आहे, स्वरूप काय आहे साधू संतांचं. ब्रह्ममूर्ती संत, अभंगाचा पहिला शब्द आहे ब्रह्ममूर्ती. ब्रह्मस्वरूप अवस्था प्राप्त झालेले, जगदाकार अवस्था प्राप्त झालेले, वैश्विक भाव निर्माण झाले, नाम ब्रह्मस्वरूप. तुम्ही आम्ही मनुष्य स्वरूप आहे, साधू स्वरूप पण नाही, ब्रह्मस्वरूप पण नाही. ते ब्रह्मस्वरूप ब्रह्मलीनता हा ज्यांनी ज्यांनी अनुभवला, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या भाग्यामध्ये आलं ते त्यांचं भाग्य समजा. साधू संत महात्मे ब्रह्मस्वरूप आहेत. विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा भेदाचा मुळीच नाही. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या ज्ञान साधू संत महात्मे ब्रह्माकार विश्वाला कुठल्याही भेदाच्या अवस्थानं ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेले असतात. ब्रह्ममूर्ती संत. आणि काय केलं त्यांनी, जगी अवतरले. कशासाठी आले, फिरायला आले काय पृथ्वीवर, काय जत्रा बघायला आले इकडच्या तिकडच्या. हा त्यांचा उद्देश वेगळा आहे. तुमचं आमचं पाप करायचं, ते पाप फेडण्यासाठी जन्माला यायचं, पुन्हा इथं पाप करायचं, पापाच्या राशीवर राशी, पुन्हा त्या राशी फेडायचं, सारखं जन्मायचं आणि मरायचं. हे सर्वसामान्य. आपलं काम कसं आहे बरं का, मनुष्य देह प्राप्त झाला, परंतु नाहीतरी काय थोडी श्वान शुक्रे बापुडी, त्याच्यापेक्षा वेगळी गती आपली नाही, त्याच्याच समान आहे आपण. परंतु साधू संत महात्मे कशासाठी आले, उद्धराया आले दीनजना. तुम्हा आम्हासारखी अज्ञानी जीव, पापी, अज्ञानाच्या अंधकारामध्ये गर्तेमध्ये सापडलेले, जे स्वस्वरूपाला विसरले, जे भगवंतापासून दूर गेले, यांना आत्मस्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी आणि परमात्म्याच्या चारी मोक्षापैकी एक कुठलाही मोक्ष प्राप्त करून देऊन देवाच्या जवळ जाण्यासाठी ते कार्य करण्यासाठी संत या पृथ्वीवर जन्माला येतात. म्हणजे कुणाचा उद्धार करतात, फक्त माणसाचाच करत नाही. जड मूड उद्धरिले, रेड्या मुखी वेद बोलविले. बर का, जड मूड हीन दिन पापी दुराचारी दुष्ट चांडाळ, कसलंही वाईट कर्म अघोर कृत्य करणारे, जगन्य अपराध करणारे कसले असू द्या, तिसऱ्या चरणात सांगतात, हो का दुराचारी विषयी आसक्त. बर का, संत महात्मे का श्रेष्ठ आहेत पृथ्वीवरती. तुकोबराय, ज्ञानोबराय आपण येडं म्हणून नाही 3 आठवडे फिरत त्यांच्या माग. हा किती समाज, 1 लाख 2 लाख 5 लाख 7 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख 25 लाख. मी बी पंढरपूरचाच आहे. आकडं सांगतात 7 लाख 8 लाख. आम्हाला मुंग्यासारखी आमची अवस्था दाटी होती महाराज. मी एकदा चेंगरलो होतो 2010 साली. अशी इकडून एक दिंडी आली, तिकडून एक आली दिंडी. म्हणलं महाराज मी आला आता, कसा तर जगलो म्हणून तुमच्या पुढे आहे. खरी अवस्था सांग. 25 लाख समाज येतो आषाढी कार्तिकी भक्तजन येते. चंद्रभागेमध्ये स्नान जे करते, किंवा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. 25 लाख लोक कोण बोलवतं त्यांना, कुणी बोलवत नाही. देवाच्या आवडीसाठी, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आम्ही संतांचे सेवक आहोत, आम्ही साधू संतांचे सेवक आहोत, साधू संतांचे दास आहोत. आणि असे अधिकार प्राप्त असणारे संत महात्मे सर्वसामान्य जीवाचा उद्धार करतात, विशेष नाही. जड मूड रेडा भिंत चालवली, विशेष नाही. परंतु ह्याच्यापेक्षा एक विशेष गोष्ट अशी आहे, जो या पृथ्वी तलावरती नरदेह धारण करून आला, आणि तो नरदेह धारण केला तर नर तो मनुष्य नाहीच, तो राक्षसच. आताही लोक आहेत अशी राक्षसामध्ये. एवढा दुराचार, एवढा अन्याय, एवढा संहार, एवढं दुष्ट कर्म, एवढं पापकर्म करावं, आणि असे चांडाळ नीच कर्म करणारी व्यक्ती संतांच्या समोर जर उभी केली तर जगात फक्त त्यांच्यातच ताकद आहे. संत कृपे त्वरित उद्धर. त्वरित बरं का, आलोन गेलोन पुढच्या महिन्यात
नाही नाही, साधू संतांनी एकदा कृपा कटाक्षेने आळलेले आणि आपल्या पदी बसवले. साधू संतांची कृपा दृष्टी जर तशा दुष्टात्म्यावर जर पडली तर त्याचा देव करण्याची ताकद संत महात्म्याची. म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मादिक चंद्राधिक इंद्राधिक स्वर्गाधिक स्वर्गातले कुबेर आदी सर्व यक्ष नर किन्नर गंधर्व जे देव पदाला प्राप्त झाले त्यांनी सुद्धा इच्छा अशी व्यक्त करावी, साधू संत महात्मे पुढे जावे, तिथल्या चरणाची माती आम्हाला मिळावी. देव इच्छिरज चरणाची माती धावत चालती मागे पुढे. आम्ही भाग्यवान आहोत का? पुण्यासारख्या पावन जिल्ह्यामध्ये जन्म झाला, ज्या ठिकाणी अख्खं महाराष्ट्र लोटांगण घालतो ते आमचं ज्ञानोबरायचं आळंदी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि त्या पुण्याच्या पावनभूमीमध्ये तुम्ही आम्ही आहोत. आता हे मुंबई आहे, मला सवय लागली पुण्याची, मला वाटलं मी पुण्यातच आहे महाराज, कारण मी मुंबईतच पहिल्यांदा आलोय. कीर्तनच माझं मुंबईत पहिल्यांदा, त्यामुळे माफ कर माझ्या तोंडात पुणे बसले. तरी आहे आपली पुण्याची भोरची सगळी मंडळी आहोत. आपण सगळे संतांच्या भूमीतले आहोत, आपण पावन आहोत, कारण असे संत महात्मे आपल्या या भूमीमध्ये जन्माला आले. जेथे हरीचे दास धन्य तो ग्राम धन्य तो वंश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा साधू संत महात्म्यांच्या चरणाची माती लागावी अशी देवानी सुद्धा इच्छा व्यक्त करावी. आणि मग नामदेव महाराज म्हणाले, असे संत ब्रह्ममूर्ती असणारे विश्वाचं कल्याण करण्याच्या हेतूने पृथ्वी तलावर जन्म घेतात आणि सर्वसामान्याचा उद्धार करतात. देवादिक चंद्रादिक ब्रह्मादिक यक्ष सूर नर किन्नर गंधर्व सर्वांनी त्यांच्या पाठीमागं लागावं. आणि असे असणारे संत कृपावंत दयावंत कृपाघन असणारे सर्वांचा उद्धार करून टाकतात. आणि असे असणारे संत आयुष्यामध्ये माझी एकच इच्छा आहे, अखंडित नामा वास त्यांची पाहे निशिदिनी ध्याये संत संग. नामदेव महाराज म्हणले, माझी जीवनातली काही दुसरी इच्छा नाही, मला एकच फक्त साधू संतांचा संग, वैष्णव संगती सुख वाटेल किंवा संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती. माझ्या जीवाची एकच इच्छा आहे की मला अखंडित नामा वास त्यांची पाहे निषेधिनी ध्याये संत संग. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विठाला तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाचा जन्म केलेलं पाप किंवा पुण्य भोगण्यासाठी झाला. वाक्य पुन्हा एकदा ऐका. तुम्ही आम्ही का जन्माला आलो? गेल्या जन्मी पुण्य केलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडले. पुण्य केलं तरी भोगायचं आहे, पाप केलं तरी जन्म घेणे लागे वासनेच्या संख्ये. पापी लोकांसाठी ते प्रमाण, पुण्यवान तुमच्या आमच्यासाठी बहुत सुकृताची जोडी किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नाम काही असू द्या, पाप भोगण्यासाठी असू द्या किंवा पुण्य भोगण्यासाठी असू द्या, तुमचा आमचा जन्म भोगण्यासाठी. कशासाठी? मग ते चांगलं भोगा किंवा वाईट भोगा, परंतु साधू संत महात्म्यांचा जन्म भोगासाठी नाही, तुम्हा आम्हाला भोगातनं बाहेर काढण्यासाठी. कशासाठी? तुम्हा आम्हाला पाप पुण्यातनं बाहेर काढून अखंड ईश्वराच्या चरणावर लीन करण्यासाठी संत महात्मे या पृथ्वीवरती येतात. त्यांचा एकच उद्देश आहे फक्त, अवतार तू माधराया कारण. आवाज वा. अवतार तू माधराया कारण हो. माधराया कारण आवाज वा. अवतार तू माधराया कारण हो.
येत नाहीत मला असं वाटतं. साधू संतांची जन्म घेण्याची व्याख्या तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवापेक्षा भिन्न आहे. तुम्हा आम्हाला अज्ञानातून बाहेर काढावं, वाईट मार्गापासून सन्मार्गाला लावावं, तुमच्या आमच्या आयुष्यामधील ज्या चुकीच्या घटना आहेत त्याच्यापासून तुम्हाला परावृत्त करून भगवंताच्या चरणी जाण्यासाठी प्रवृत्त करावं, ही वाट दाखवणारे संत आहेत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काही. अनेक कीर्तनकार हे प्रमाण देतात. मला वाटतं रोजच झालं असं, मार्ग दावणी गेले आधी हा दय, पण आमचा मार्ग दुसराच आहे कुठला तरी. घोटाळा काय आपल्या आयुष्यामध्ये? साधू संतांच्या मार्गाने आपण जर गेलो तर 100% लिहून घ्या, घोटाळा होणारच नाही, कुठलाच गुताडा पडणार नाही. आपल्या आयुष्यात गुताडच गुताड आहेत. ते महिलांनी विचारलेली केस असतात, बरोबर का, आमच्या माता माऊलींनी. त्याचा ते झालेला असतो काय, गुता नाही, त्याला चांगल्या भाषेत गुंता म्हणतात. तो गुंता सुटतो का सहजासहजी? तसा आपल्या आयुष्यात सुद्धा गुताडा असा झालाय त्या मार्गाने न गेल्यामुळं. आणि जर आम्ही त्या मार्गाने गेलो तर न पडे गुंता कोठे काही, पण कधी तेनेची पंथे चालो जाता. आम्ही त्या मार्गाने गेलो, सरळ मार्ग आहे साधू संतांचा, नेक मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे, शाश्वत मार्ग आहे. ज्या मार्गाने आपण जर गेलो तर गाडी आपली कुठंतरी खुसपाटात घुसणार नाही. सगळ्याच्या गाड्या तुमच्या सहित माझ्या सहित खुसपाटात घुसले, काढायचा प्रयत्न करतोय पण निघत नाहीत. पण त्या निघणार कधी? जर साधू संत महात्म्यांना आपण शरण गेलो. ऐशा संता शरण जावे जनी म्हणे लीन व्हावे. साधू संत महात्म्यांच्या शरणागतीशिवाय तुमच्या आमच्या जीवनामध्ये पर्यायच नाही बुवा. आम्ही का ओरडून सांगतोय संत महात्मे संत महात्मे, संतांना शरण जा. कारण आपला आयुष्याचा मार्ग कुठंतरी बिकट झालाय. एक प्रमाण नाही पण गाणं आहे बघा, बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. मला वाटतं त्याला काय फंदी काहीतरी फटका काहीतरी म्हणत, आनंद पंदीचे फटके. माफ करा, आपल्या ह्या व्यासपीठावर त्याला परवानगी नाही, पण आलं आठवणीत म्हणून बोललो. वाट कशी असावी? सरळ असावी. आपण चांगल्या राजमार्गाने गेलो तर अपघाताचा धोका नाही, परंतु वाट जर खसखळग्याची जर निवडली तर पंक्चर होणार, गाडी कुठेतरी अडकणार. म्हणून करता त्या मार्गाने जर गेलो न पडे गुंता कोठे काही ढाला. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे. इथं कीर्तनात आलेला बसलेला एक सुद्धा व्यक्ती, एक सुद्धा मनुष्य, आमच्या माता माऊली आहेत, आमची पुरुष मंडळी बंधू आहेत त्या ठिकाणी, कुणाला जर विचारलं मी भोरमधनं येताना एक पाठीभर दुःख आणलंय घ्या, फुकाट देतो, मग ते तुझं तुलाच राहून जा, भोरला घेऊन जा. वाटलं तर आमच्याकडचं थोडं दुःख तुला घे, पण कुणी दुःख घेणार नाही. प्रत्येकाला सुख पाहिजे, परंतु तो सुख शोधण्याचा जो मार्ग आहे तो शाश्वत सुख देणारा नाही. आपण सुख शोधण्यासाठी जे जे केलं आपापल्या आयुष्यात, पुन्हा एकदा विचार करा. मी वाक्य बोलतोय पण पुन्हा एकदा विचार करा. सुख शोधण्यासाठी जे जे प्रयत्न केले त्याच्या अंतिमता दुःखच प्राप्त झालं. मी चॅलेंज देऊन सांगतो, फक्त आमचं भजन कीर्तन साधू संतांची सेवा हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण बाजूला करा. हे सगळं बाजूला करून तुम्ही सुख शोधण्याचे जे जे प्रयत्न केले त्याच्या अंतिमता दुःखच प्राप्त झालं. मग कुठलेही लौकिक कर्म करा, कुठलेही भौतिक भोग भोगा, कुठलेही मान मिळवा, पद प्रतिष्ठा सन्मान स्थावर इस्टेट मालमत्ता सोनं नाणं काही मिळवा, शेवटी काय आहे? दुःख. सुख नाही कोठे आलिया संसार, किंवा दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रमाण लय दिलं, लय जाणारे ऐकलं, पण दुःख संसार दुःखदायक हा वाटला कोणाला? ते तरी पण त्यातच घुसतंय. ह्याच्या मुळाशी जर आपण गेलो तर ते सुख प्राप्तीचं साधन जरी वाटलं तरी शेवटी दुःख एक प्रमाण देतो. भजन घ्या विठाला. आपलं असं झालं, जिथं सुख आहे तिथं सुख शोधायला जातच नाही. सुख शोधायला जात आणि ते सुख शोधता शोधता शेवटी त्याला दुःखच मिळतंय. बरं का, एका माणसाचं म्हशीच्या गोट्यामध्ये धार काढत असताना घराच्या बाजूला म्हशीचा गोठा होता. आता आपली मुंबईकर मंडळी आहेत पण सगळे गावाशी संपर्क असणारी मंडळी आहेत आपल्या मंडपामध्ये. हे ऐरोली ना, ऐरोली सेक्टर, ऐरोली का ऐरोली, हा ऐरोली सेक्टर नंबर 19. आपल्या गावामध्ये गोराचा गोठा असतो घराच्या बाजूला, आणि तिथं म्हशीची धार काढाय तो शेतकरी गेला
आणि संध्याकाळच्या वेळेला अंधार पडला असताना धार काढता काढता चुकून माझ्या हातात तसली अंगठी आहे, ती खरी आहे का खोटी तुम्हाला माहित नाही, पण ती अंगठी त्याची पडली बरं का. ती अंगठी पडली. कुठं पडली? म्हशीच्या गोठ्यामध्ये. आता हे ना दूध बीत दिलं, घरामध्ये दूध ठेवलं आणि त्याला लक्षात आलं अंगठी आता हरवलेली आहे. मग आता अंगठी कुठं पडली? गोठ्यामध्ये. गोठ्यात होता अंधार, तिथं काय बल्बाची सोय नव्हती. आता ह्याला वाटलं अंगठी तर आपल्याला शोधायची. हा गेला घरातनं बाहेर चौकात गेला. चौकात मोठा खांब होता, खांबाच्या ठिकाणी मोठा लाईट होता आणि त्या लाईटीच्या खाली उभारल्याला अंगठी शोधायला लागला. त्याच्या बापाला जर सापडेल का अंगठी? अंगठी पडली कुठं? गोठ्यात. शोधतोय कुठं? खांबाच्या खाली. हे मेला तरी ह्याला अंगठी सापडेल का? नाही. तसं आम्ही सुख कुठं शोधतोय? संसारात. सुख कुठं आहे? तुझे पायी सुख असेल म्हणूनच ब्रह्मनाद निर्माण होत नाही, भाव जागा होत नाही. देवाची जाणीव करून दिली तरी सुद्धा वातावरण होतंय विठाला. खरं सुख कुठे आहे? अंगठी शोधाय गेला खांबाच्या खाली, अंगठी त्याला सापडणार नाही. अंगठी कुठे गेला तर सापडेल? गोठ्यामध्ये शोधली तरच सापडेल. तसं तुम्ही आम्ही संसारामध्ये, प्रपंचामध्ये, लौकिक बाजारामध्ये पद प्रतिष्ठा, मान सन्मान, धन दौलत, अभिलाषा, भोग ह्याच्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा. सुख मिळणारच नाही. मी माझं नाही सांगत, साधू संत महात्म्यांनी सांगितलं या ठिकाणी सुख नाही. सुख जर पाहिजे असेल तुझे पायी सुख सर्व आहे. साधू संत महात्म्यांनी सांगितलं शाश्वत सुख, अंतिम सुख, जे सुख प्राप्त झाल्यानंतर जगातली सगळी तुच्छ पायाखाली तुडवली गेली. तुका म्हणे तुझ्या नामाची या पुढे तुच्छ हे बापुढे सकळे. संपूर्ण जगातल्या या लौकिक बाजारला, या समाजाला, समाजामध्ये मिळणाऱ्या मान प्रतिष्ठा, भोग सन्मान, धन दौलत, पैसा अडका सर्वांना तुकोबरांनी तुच्छ केलं. कशा पुढे? तुका म्हणे तुझ्या नामाची या पुढे तुच्छ हे बापुढे सकळे. वेळे झालते काय तुकोबराय तुच्छ म्हणायला? त्याला माहित होतं हे किती जरी प्राप्त झालं तरी याच्यामध्ये दुःख आहे. आणि शाश्वत सुख जे चिरंतन टिकणारं, जे निरंतर असणारं, जे अनादी असणारं, जे निरामय असणारं, ज्याची सुरुवात कधी सांगता येत नाही, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजरे विठेवरी, धन्य भीमा थिरी विठ्ठल रूप. सर्वांनी तेच सांगितलं संत महात्म्यांनी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी. तुम्हा आम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर लौकिक गोष्टीमध्ये न अडकता भगवान परमात्म्याला शरण जा. साधू संत महात्म्यांची सेवा करा. साधू संत महात्म्यांनी दिलेल्या अक्षर ब्रह्माची सेवा करा. साधू संत महात्म्यांची कृपा होईल. आणि एकदा का कृपा झाली की तो उपायच आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. ज्या ज्या साधकांना, ज्या ज्या भक्तांना, ज्या ज्या सांसारिक जीवनाला वाटत असेल की मला देवाची प्राप्ती करायची, देवाची प्राप्ती करा. त्याच्यामध्ये स्वार्थ असा आहे तुम्ही अखंड सुखी व्हाल. दुःखाची ताकद नाही आमच्याकडे यायची. आम्हा हरिदासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आमचे निष्ठावंत वारकरी बघा काय हवं त्यांच्याकडे. आम्ही सदैव सुडके. काय आहे आमच्याकडे? काय नाही आमच्याकडे. परंतु आम्ही अखंड सुखी आहोत कारण आम्हाला दुःख स्पर्शच करत नाही. आम्हा हरिदासा काही भय ऐसे बोलू तेही नाही. आम्हाला वारकऱ्यांना भय असं कोणी बोलायचं सुद्धा नाही. कारण आम्ही काय, कोण आहे आम्ही? आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो हा देवांचाही देव आणि काय कळी काळाचा भेव. आम्ही, आमचा जो बाप आहे तो जगाचा मालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम अशा प्रकारची शक्ती असणारा, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन्याने वर्म हे जाणून शरण आलो. नामदेव महाराजांचा अभंग आहे. मेघाने वर्षावे, पर्वती वैसावे, वायूने विचारावे तुझ्या सत्ते. नामा म्हणे काही न हले साचारण, प्रभो तू निर्धार पांडुरंगा. असा ताकदवंत बळवंत असणारा, महाबली असणारा देव जर आमचा पाठीमागा माग पुढं उभा राहणार असेल तर आम्हाला चिंता कशाची आहे? बरं का. हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता,
आला हाता, हरी आला हाता. थोडा आवाज थोडा. हरी आला हाता, हरी आला हरी आला हाता. जीवय चिंता हरी आला हाता, मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी, काही उरो नेदी उरी. त्यांची सरली वेरझार, झाला सुपल व्यापार. सुरुवात काय खालवर गेलो आपण सगळं. 60वीला टाळ्या वाजवा धोत्रे बाबासाठी. 60वीला हरी जी ही हृदय मंदिरी. त्यांची सरली वेरझार, झाला सुपल व्यापार. हरी आला हाता, मग कैशी भय चिंता. तुका म्हणे हरी, काही उरून. एका भक्ताचं लक्षण सांगणारा, वारकऱ्याचं, संतांचं, साधूचं लक्षण सांगणारा अभंग आहे. 60वीला हरी, देवाला आम्ही हृदयामध्ये साठवलं. जी ही हृदय मंदिरी. त्यांची अवस्था काय झाली? त्यांची सरली वेरझार, झाला सुफल व्यापार. जन्म मरणाच्या मृत्यूमधून बहुसागरातून तरुण गेले आणि त्यांचा जन्माचा व्यापार सुरू झाला. कशामुळे झाला? हरी आला हाता, देवाला हातात घेतलं. मग कैशी भय चिंता. भय नाही, चिंता नाही, शोक नाही, मनस्ताप नाही, क्लेश नाही, दुःख नाही, दैन्य नाही, काय नाही. आम्ही आता सगळ्यांनी नावं घेतलेली सगळं आपल्या पाठीमाग आहे. ऐकलं का काय काय सांगितलं? भय, शोक, मनस्ताप, चिंता, क्लेश, दुःख, दैन्य सगळं आमच्या पाठीमाग लागले. त्यामुळे आम्हाला झोपा सुद्धा लागत नाही. हा, रात्री लागत नाही झोप. पाठच जाग येते, पाठच चावळते. का तर का हे जे चिंता आहे, ते जी चिंता आहे, लेकराचं काय होईल, नातवंडाचं काय होईल, परतुंडाचं काय होईल. अहो, एक म्हातार तुम्हाला सांगू का, संसारामध्ये माणसाचा जीव इतका गुंतलाय ना, ते जोपर्यंत तुम्ही कशात ना कशात अडकलाय तोपर्यंत देव तुम्हाला दिसणारच नाही. हा, ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये येईल मी सगळ्यापासून मुक्त आहे, त्या दिवशी तुमची भगवान परमात्म्याशी नाळ जोडली जाईल. एकदा जर त्याची नाळ जोडली की मग ते भूत तुम्हाला सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे गाठे. ही भूत झपडतात ना, ही जंगलातली ती काढतात लोक, ती निघतात पण बर का. परंतु हे पंढरीचं भूत काढायची कुणाच्या बापामध्ये ताकद नाही. हा, विठाला फक्त एकच आट आहे, जीव नाही गुताडला पाहिजे. हा, जीव जर नाही गुताडला आणि तो जीव एकदा त्याची नाळ, त्याचं तादात्म्य भगवान परमात्म्याशी जर जोडलं तर तुमच्यासारखा परम वैभवाचा धनी या विश्वामध्ये कोण नाही. एकदा त्या परम तत्वाची प्राप्ती झाली ना, तुम्हाला परास्त करण्याची ताकद जगामध्ये कुणाची नाही. फक्त ते परम वैभव प्राप्त करण्यासाठी साधू संतांची सेवा आणि अखंड भजन, अखंड भगवंताचं नामचिंतन, साधू संतांनी दिलेलं अक्षर ब्रह्म. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू, जन धन लोका. आम्हा घरी धन शब्दांची जर, पुन्हा अभंग खालना आला बघावर, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. तुम्हा आम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल, साधू संत महात्म्याने दिलेलं अक्षर ब्रह्म, त्या अक्षर वचनावर एक एक श्रद्धा ठेवून एक एक जरी ते हृदयामध्ये साठवलं ना, तुमच्याकडे देव घरात आला म्हणून समजा. विठाला जीवनामध्ये मनाची एकाग्रता पाहिजे. काय पाहिजे? मनाची एकाग्रता पाहिजे. मन कुठं तर निष्काम करता आलं पाहिजे, निश्चळ करता आलं पाहिजे. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. आम्हाला हे ज काय तिथं काय सांगितलं महाराजांनी, पाहू नये वास अनेकांची. आम्हाला दुसऱ्याशिवाय जमतच नाही. ह्याच्या घरात काय चाललंय,
त्याच्या घरात काय चाललंय, त्या पक्षात काय चाललंय, ह्या पक्षात काय चाललंय, त्या गावात काय चाललंय, काही गरज नाही. तुम्हाला निष्काम निश्चळ वृत्तीनं राहता आलं पाहिजे सर्वांमध्ये राहून, बरं का. विठाला विठाला विषय कुठवता मन एकाग्र तैसे माझे मन एकविध झाले आणि नावडे विठ्ठले विन दुजे. आमचा दर वाराला देव बदलतोय. सोमवारचा शंभू महादेव, मंगळवारी काळूबाई, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी पुन्हा महालक्ष्मी, शनिवारी बजरंग बली, रविवारी खंडोबा. ठीक आहे, असू द्या, प्रत्येकाचं दैवत जे ते आहे ते आहे, परंतु सर्वांमध्ये एक भाव. तैसे माझे मन एकविध झाले. कुठलाही असू द्या तुमचा देव, त्याच्यामध्ये एकनिष्ठपणा पाहिजे. तुम्ही कशाला दगडाला देव म्हणा, कशाला दगडाला देव म्हणा, परंतु त्याच्याशी एकनिष्ठपणा. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण. पतिव्रता पतीशिवाय कुणाचा विचार करत नाही, इतर कुणाची स्तुती कानानं ऐकत नाही. पतिव्रता नेघे अनेकांची स्तुती आणि सर्व भावे पती ध्यानी म्हणी. पतिव्रता कुणाचंही नाव घेत नाही. त्या न्यायानं आम्ही सुद्धा ज्या देवाची पूजा करतो ना, त्याच्याविषयी आमचं मन एकवीत झालं पाहिजे. आणि ते मन एकवीत होण्यासाठी मनाला नामस्मरणाची जोड दिली पाहिजे. कारण मन चंचल आहे, इतकं चपळ आहे, ते भयानक आहे. जो मनाचा दास झाला त्याचा नाश झाला. वाक्य पुन्हा एकदा ऐका. जो मन इतकं बावट आहे ना, आता बावट सुद्धा उपमा कमी ठरावी, इतकं नीच आहे, इतकं चांडाळ आहे, ते कधी कुठला विचार करल हे आपल्या हातात नाही. आणि असं चपळ असणारं मन, त्या मनाचा दास जो झाला त्याचा नाश झाला. आणि मनाला ज्यानं दास केलं तो देव झाला. वाक्य पुन्हा एकदा. मनाला ज्यानं दास केलं, मनाला दास करता आलं पाहिजे. ए मना, कुठं पळतोयस तू, काय सांगतोयस, पाप कर्म करायला लावतोस, थांब. त्या मनाला सत्सद विवेक बुद्धीची जोड देऊन आपल्या मनामध्ये आलेला वाईट विचार थांबवता आला पाहिजे. आणि हे जर आम्हाला करता आलं तर तुमचं आपलं मन एकविध झालं मन समजा. आणि ते देवाकडे गेलं. नावडे विठ्ठले विन तुझे. एकदा काय एकविध भाव झाला, ते मन स्थिर झालं की तुम्ही देवाच्या जवळ गेलात. परंतु मन स्थिर करणं तुमचं आमचं काम तेवढं सोपं नाही. एक दृष्टांत सांगतो पुढे जातो. विठाला तुपे महाराज किती वाजलेत? काय घड्याळ नाही, समोर घड्याळ आहे बघा खांबावर. 10 वाजून 10 मिनिटं झालेत बरोबर. टाइम पण कसा लागलाय बघा. नाही मला काय माहित नाही, मी सहज म्हणलं. तुम्हाला काय वाटलं मला माहित नाही. माझ्या मनात नाही, ती तुमच्या मनात आला तर मी काय करणार त्याला. विठाला हा केवळ योगायोग समजावा. आपल्याला कुणाशी देणं घेणं नाही. आमचा एक धरला चित्ती, आम्ही रखपायचा. किती जण बिया, 3 या 4 या 5 जण या, काही गोंधळ झाला, आम्हाला देणं घेणं नाही. दृष्टांत सांगतो. विठाला मनाला साधू संत महात्म्यांनी मनाला माकडाची उपमा दिली. कुणाची? माकडं. आपण ऐरोळीत राहिलो तरी माकडं सगळ्यांनी पाहिले. आता माकड ती माणूस होऊ शकतो का? माणूस ती माकड होऊ शकतं. वाक्य कळतंय का? माकड माणूस होऊ शकत नाही, परंतु माणूस माकड होऊ शकतो. कधी? मनाच्या मागं गेला तर. संत महात्म्यांनी ज्ञानोबरायांनी त्या मनाला माकडाची उपमा दिली. कारण हे मन आहे ना, त्या माकडासारखं आहे. ते माकड बघा तुम्ही, भिंतीवर बसल्यावर, झाडावर बसल्यावर कुठं खाजवील, कुठं केस उपटील, कुणाला वाकडं दाखवील, कुठं ह्या झाडावर त्या झाडावर उड्या मारील. गरज आहे का काय? गरज नसताना कृत्य करणं म्हणजे ते माकड. एका गावामध्ये गारुड्याचा खेळ आलता. गारुड्याचाच ना. त्याच्याकडे एक माकड आणि बोकड होतं. माता मौल्यानं दृष्टांत चांगला आहे का, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या मनाला असं ओढवून धरता येईल. भांडणं बिंडणं लागली म्हणजे, बरं का. भांडणं लागली की त्याला धरायचं ओढून, म्हणायचं ए माकडा, तू कशाला भांडायला लावतोस नवऱ्या संग मला, बरं का. ओढून धरायचं. दृष्टांत चांगला आहे का. मी कोणाचा दृष्टांत सांगतोय? माकडाचा आणि बोकडाचा. गारुड्याकडे एक माकड बोकड होतं. ते दोघांना घेऊन खेळ करायला गेलं.
एका गावामध्ये. ते चौकामध्ये जमवायचं, काय खेळ करायचा त्यांचा, काय त्यांचे अंगविक्षेप करायचे आणि पैसे मिळवायचे, त्याचा व्यापार होता. आणि त्याला पलीकडे जायचं होतं, मध्ये नदी होती. ते माकडाला आणि बोकडाला घेऊन गेलं. तिथे एक होडीवाला होता. म्हणले होडीवाले बाबा आम्हाला तिघांना घेऊन पलीकडे जा आणि तुला काय असेल ते पैसे देतो. आता होडीवाला ज्ञानी होता. कसा होता? ज्ञानी होता. ज्ञानेश्वरी गाथा वाचलेली होती. त्याला माहित होतं हे माकड आहे. माकड ते म्हणला बाबा मी तुला बोकडाला नेतो पण तुझ्या माकडाला नेत नाही. आता हे घाबरलं. म्हणलं माकडाला नाही नेलं तर काय बोकडन मी खेळ करू होय म्हणला. ह्या दोघांचा खेळ लावा लागतोय तिथं. तेव्हा त्याचे पैसे मिळतात. त्याला विनवण्या केल्या. म्हणल्या नेतो. ती काय म्हणला की हे माकड आहे, हे कधी काय करेल सांगता येत नाही, माझा ह्याच्यावर विश्वास नाही म्हणून मी ह्याला नेत नाही. तसं करू नको म्हणला. त्याचं मी पाय बांधतो म्हणला. काय म्हणला? पाय बांधतो. बसले तिघं, पाय बांधलं. आता माकड बसलंय, बोकड बसलंय, तो गारुडी बसलाय, तो होडीवाला ते वलवायचं काम करतोय. निम्यामध्ये होडी गेली. आता निम्यामध्ये होडी गेली असताना त्या माकडानं ग बसाव का नाही? शांत वातावरण आहे. बरं किती पाणी किती मोठं आहे, 50-100 फुटाची फुल असलेली नदी. आणि त्या माकडानं ग बसाव का नाही? काय गरज आहे का? हा माकडानं म्हणजे कुणी? आता तुम्हीच बघा, विचार करा. मी फक्त माकडानं म्हणतो. त्या माकडानं ग बसाव का नाही? कुणी? माकडानं. त्यानं काठकी घेतली, तिथली बोकडाच्या नाकात घातली. काय गरज आहे का? आता बोकडाच्या नाकात काटकी गेल्यावर बरं वाटलं असेल वय त्याला. अहो त्याच्या मुंग्या गेल्या मेंदू पर्यंत. आणि त्या बोकडानं टाणकन 10 फूट उडी मारली. बोकड मजबूत होता. उडी मारली तशी त्या होडीच्या फळीवर उडी पडली आणि फळी उचकटली. बका 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 पाणी घुसलं, होडी पलटी झाली खलास. कशामुळे झालं हे सगळं? कुणामुळं? माकडामुळं म्हणजे मनामुळं. आम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा बुडलो, जेव्हा जेव्हा नुकसान झालं, तेव्हा तेव्हा त्या मनामुळं झालं बरं का. म्हणून त्या मनाच्या मागं धावू नका. मनाला ताब्यात ठेवा, कंट्रोलमध्ये ठेवा, नियंत्रणात ठेवा. दुर्बुद्धी आली ना, ते मन दुर्बुद्धीला कारणीभूत आहे. तुकोबराय सांगतात माझ्या मनात दुर्बुद्धी नको. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. कदा नुपजो दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा. आता माझ ऐसे करी, आता माझ ऐसे करी. तो बरं आहे. त्या देवाला सांगतात देवा असली दुर्बुद्धी कधी सुद्धा येऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा. आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो. माझ्या मनामध्ये जो भाव यायचा आहे तो तुझ्या चरणाजवळ जाऊन तुझी प्राप्ती करून मला सिद्धत्वाला नाही. विठाला विठाला. असे असणारे संत महात्मे जगाला उपदेश देतात, विश्वाचं कल्याण करतात. तुम्हा मला अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाकडे आणतात. देवाच्या चरणाजवळ आणून ठेवतात. देवाची प्राप्ती करून देतात. आणि असे असणारे वैश्विक कल्याणाच्या हेतून जन्माला आलेले साधू संत महात्मे म्हणजे सर्वसामान्य पुरुष नसून ते ब्रह्माकार जगदाकार अवस्था प्राप्त झालेले संत अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्ममूर्ती जागी जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती जगी अवतार. आवाज द्या आवाज. ब्रह्म
जाग्याची वंदित मायवानी प्रभावी गलाची वंदित मायवानी प्रभावी गलाची वंदित मायवानी प्रभावी गलाची वंदित मायवानी प्रभावी गलाची वंदित मायवानी ह्याला म्हणतात फडकरी बाज विठाला ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना संत महात्मे दीन जनांचा जड मुडांचा अज्ञानी पापी दुराचारी दुष्कृत्य करणारे महान घोर पाप करणारे चांडळांचा उद्धार करतात मगाशीच सांगितलं आणि असं काम ते करत असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही अद्वेष्टा सर्व भूतानाम गीतेमधून परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करून सांगतात संत महात्म्याचं लक्षण अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण एवच निर्ममो निरंकारी समदुःख सुखक्षमी जगातल्या प्रत्येक विश्वातल्या व्यक्तीविषयी घटकाविषयी द्वेषरहित भावना अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण एवच मनामध्ये मैत्रीचा आणि कारुण्याचा भाव निर्ममो निरंकारी कुठल्याही प्रकारचा मोह नाही कुठल्याही प्रकारची ममता नाही समदुःख सुखक्षमी सुख आलं म्हणून लय बोंबलत फटाकड्या वाजवणार नाही आणि दुःख झालं म्हणून रडणार नाही बरं का ही साधू संत महात्म्याची अवस्था आहे आम्ही तर एक साधं एखादं इलेक्शन आता मला ती विशेष लय वाटतं सरपंच झाला की गाडीवर मोठं नाव असतं सरपंच म्हणून शिवाच्या बाहेर आल्यावर कोण ओळखतंय त्या सरपंच गाव सोडल्यावर कोण ओळखत आहे का मला कोणाला उद्देशून बोलायचं नाही परंतु ज्यांनी ज्यांनी मोठेपणाचा प्रयत्न केला ना तो मोठेपणा त्यांना दुःखाला कारणीभूत ठरला साधू संत महात्म्यांनी मनामध्ये अशा प्रकारची अवस्था करून ठेवली की त्यामध्ये कुठलं सुख नाही दुःख नाही भेद नाही आनंद नाही दुःख नाही समस्थिती विश्वामध्ये काही घटना घडो किंवा त्यांच्यावरती कुठलाही प्रसंग जरी आला तरी ते समबुद्धीनं राहिले म्हणजे दुःख पण नाही सुख पण नाही आम्हाला दुःख इतकं होतं की 8-8 दिवस बोंबलत बसतो आपण दुःख झालं हा सुख झाल्यावर तर काय कुठं पेडवाट कुठं बाजा वाजव काही सगळं आपलं सर्वसामान्य जीवाचं आहे परंतु संत महात्मे समदुःख सुखक्षमी असे जगावर प्रेम करणारे ऐसी कळवळ्याची जाती प्रीती बरं का तो जो अभंग आहे ना अभंग काय सुरुवात लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती
पोटी भार आहे त्याची सर्व सोयी तुका म्हणे माझ्या तुम्हा संतावरी खरं सांगा हा अभंग आई बापासाठी का संतासाठी तुम्हीच सांगा. बरोबर आयुष्य घालवलंय त्यांनी एका शब्दात सांगितलं. लक्षण कोणाचं आहे? संतांचं. आई बापाचं लक्षण मुळच नाही. आई बापाची उपमा दिली फक्त. लक्षण कोणाचं आहे? संतांचं. लेकुराचे हितव आहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती साधू संत महात्मे आई वडील ज्या प्रकारे निस्पृहपणे तुमच्यावरती माया करतात प्रेम करतात त्याच न्यायाने संत महात्मे सुद्धा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग किंवा तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान संत महात्मे आमचे मायबाप आहेत. सर्व काही तुम्ही संत महात्मे माझं सगळं भलं बुरं करण्याची ताकद तुमच्याकडे आहे आणि म्हणून करता मी तुम्हाला सर्व भावानं शरण आलो. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाची किंवा गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. आम्हाला आपला सर्व भाव अर्पण करताना सुद्धा ज्याच्याकडे व्यक्त करतोय त्याची तेवढी ताकद आहे का समजलं पाहिजे. आम्ही कोणाकडे पण गेलो कर आता माझं काय करायचं त्याला त्याच कळत नाही. हा ते तुमचं काय भलं करणार आहे बरं का. ती ताकद पाहिजे. संत महात्म्याकडे आम्ही गेलो शरण जर गेलो तर तुम्ही काय करायचं ते करा गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. माझं भार ओझ सगळं तुमच्याकडे आहे कारण ती तुमच्याकडे ती ताकद आहे. काय ताकद आहे? ब्रह्मादिक त्यांची. अभंगाचं दुसरं चरण ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. आम्ही जर विचार जर केला तर देवांपेक्षा साधू संत महात्म्याचं पारड जड आहे. बरोबर का तुपे महाराज? हा देवापेक्षा साधू संत महात्मे काकणभर पुढे आहेत. पर्णा म्हणतात ना तुमच्याकडे नवरदेवाला घोड्यावर बसून नेतात त्याला काय म्हणतात? हा पर्णा. आमच्या सोलापूर जिल्ह्यात पर्णा इकडे काहीतरी वेगळा शब्द आहे. स्त्रीवंदन काहीतरी ना पुणे जिल्ह्यात. हा ते निघालेलं असतं बरं का. नवरदेव बसलेला असतो घोड्यावर आणि तिथं ते 10-12 पोरं नाचत असतात बरं का. आता ह्यात मोठं कोण आहे? नवरदेव मोठा का पोरं मोठी? नाही महत्व कोणाला आहे? कारण त्याचं लग्न आहे तो घोड्यावर बसलाय म्हणून ही इडी नाचतात. बरोबर का? माझं कधी होईल माझं कधी होईल व्हायचंच नाही तर काय सांगता येत नाही. त्याचा आता नियम सुद्धा नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून ते तिथंच आनंद व्यक्त करून घेतात. असं घोड्यावर बसायला मिळेल का नाही? चला विनोदाचा भाग सोडा. नवरदेवाला किंमत आहे पुढे नाचणाऱ्याला किंमत नाही. तसं आमचा हा जो मंडप आहे ना हा मंडप साधू संत महात्म्याचा आहे. ज्ञानोबरायांचा तुकोबरायचा आहे नाथ महाराजांचा आहे नामदेवरायांचा चोखोबरायचा आहे संत नरहरी सोनारांचा आहे गोरोबा काकांचा आहे सावता महाराजांचा आहे. आणि या मंडपामध्ये मंडप कोणाचा आहे? संत महात्म्याचा. लग्न कोणाचं होतं? नवरदेवाचं. नाचत कोण होतं? ईडी. हा इथं हा मंडप आमच्या संताचा आहे. नाचतो कोण? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सांगा मोठं कोण आहे? संत महात्मे मोठे आहेत आणि नाचणारा देव येडा आहे. जशी ती नाचणारी येडी होती मग सांगा अधिकार कुणाचा मोठा आहे? संताचा. म्हणून देव इच्छी रज चरणीची माती. अहो या साधू संत महात्म्याचं कर्तृत्व कार्य एवढं आगाध आहे ते देवाच्या काकणभर पुढेच आहेत. हा देवानी साधू संत महात्म्याने देवाला येडा केला. काय केला? मी साध्या भाषेत सांगतोय. मी काही ज्ञानी पंडित नाही. तुम्ही म्हणसाल हे जरा चांगलं बी बोलतोय गावठी बी बोलतोय. आता काय करू मी? जसं मला येतंय तसं गुरुच्या आदेशानं बोलतोय बरं का. देवानी संतांनी देवाला काय केलं? वेडा केला. नाचायला लावलं का नाही? कारण का साधू संत महात्म्यांचा तो अधिकार आहे. ऐसा भक्ताचा अंकित लागे तशी लावे प्रीत. त्या संत महात्म्यांनी त्या देवाला येडा करून सोडला त्याला प्रीत लावली आणि प्रीत लावून देवाला संत महात्म्यांनी अंकित केलं. बोटावर नाचवलं. आम्ही म्हणतो नाही माझ्या तालावर नाच तसा देवाला तालावर नाचला. म्हणून आमचे साधू संत महात्म्याचा अधिकार काय? ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. ब्रह्मदेव चंद्र इंद्र कुबेर वरुण प्रजापती सूर नर किन्नर यक्ष गंधर्व सगळे देव या सर्व देवांनी साधू संत महात्म्यांना नाही मागितलं. म्हणजे आमचा अधिकारच नाही. काय मागितलं? संत महात्मे जिथून गेले तिथल्या पायाची माती मिळू दे. देव चिरज. अहो हा देव योगी जपी तपी मुनी ऋषी संन्यासी यांच्या स्वप्नात पण नाही आला. ज्यांनी आयुष्याचं काबाड कष्ट केलं इतकं कष्ट केलं की देह झिजवला. व्रत केली वैकल्य केली अन्नदान केलं उपास केले तपास केले अन्नदान केलं तीर्थयात्रा केला समाजसेवा केली का देव भेटाव म्हणून. या योगी जपी तपी मुन्याच्या देव ध्यानात सुद्धा आला नाही. स्वप्नात नाही आला. कुठं?
दिसायचा तर राहू द्या, परंतु तोच देव आमच्या भक्तांच्या योगियांचे ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हापासी मागे पुढे. हे उगाच बोलायचं नाहीये, हे अनुभव घ्यायचा. ज्याला त्याची प्राप्ती करायची आहे त्यांनी नामचिंतन करायचं, साधू संतांची सेवा करायची आणि साधू संतांच्या सेवेतनं त्याची प्रचिती घ्यायची. देव तुम्हाला देहरूपानं दिसणार नाही, तो आत्मरूपानं स्वयंप्रकाश सर्वाघटी राम देहा देई एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सर्वांच्या मध्ये आत्मतत्वानं म्हणा, मन रूपानं म्हणा, चित्त रूपानं म्हणा. किती वाजले? 10:30 वाजले का? 10:30 संपणार आहे ना बरोबर? किती वाजता तुपे महाराज? टाइम सांगा. 15 मिनिटं अजून. चालेल. विठाला परमात्मा तत्व तुमच्या आमच्यासारखं बाजारात फिरत नाही, तुमच्या आमच्यासारखं मोटरसायकलवर फिरत नाही, तुमच्या आमच्यासारखं घरामध्ये जेवण करत नाही. ते तत्व सर्वांमध्ये आतमध्ये चैतन्य स्वरूपानं आहे. बघा ना, तो आहे म्हणून तुम्ही आहे. वाक्य पुन्हा एकदा ऐका. उद्या जर त्यानं जर कल्टी मारली तर तुमच्या दारात गर्दी झाली म्हणून समजा. मी कुणाकडे बघून बोलत नाही, वर बघतो मंडपा. उद्या कुणाच तर व्हायचं आहे, माझ्या मागे लागणार तुम्ही. कारण इथं कुणाचा नियम घडी घडी काळ वाट्याची पाहे अजून किती आहे अवकाश. तुमच्या आमच्या सूक्ष्म स्वरूपानं चैतन्य घन तत्व आहे, तोच परमात्मा आहे. ते एकदा प्राप्त करून घेतलं की तुम्हाला देवाची प्राप्ती झाली. परंतु ते प्राप्त, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ते चैतन्य स्वरूप पाहण्यासाठी डोळ्याच्या दृष्टीनं दिसत नाही, ते ज्ञानचक्षुनं पाहू लागतं. आणि ते पाहण्यासाठी तुमची देह बुद्धी परास्त व्हावी लागते. जोपर्यंत तुम्ही भोगावर आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये कामना आहे, जोपर्यंत इच्छा आहे, जोपर्यंत द्वेष आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, तोपर्यंत तुम्हाला ते तत्व दिसू शकत नाही. एकदा का तुम्ही देह भाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला, देहाचे चोचले नष्ट केले, इंद्रियाच्या मागं धावायचं बंद केलं, अहंकार एकदा बाजूला केला, सर्व विश्वाकडे समदृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न केला की आतलं आत्मचैतन्य जागं होतं. आणि ती परम आनंदाची, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती नाशी ज्याला झाली, त्याच्या आयुष्यातलं दुःख दैन्य दूर झालं. आणि हे दुःख दैन्य दूर करण्याची ताकद संत महात्म्यांमध्ये. ते कोण आहेत? होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते. अशा दुराचार चांडाळ दुष्टांचा सुद्धा उद्धार करतात. मग आम्ही तर काय एवढे वाईट आहे का? आम्ही एवढं तर वाईट केलं नाही. काय केलं असेल? चाड्या लावल्या असतील शेजारणीच्या, आहे का नाही, इकडच्या तिकड्या चाड्या लावल्या असतील, भांडं लावली असतील, एवढंच केलं असेल. परंतु दुष्टाचा उद्धार करण्याची संत महात्म्यामध्ये ताकद आहे. आणि तेच संत महात्मे, त्यांचं नाव आपण घेऊ. विठोबार ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. सर्वसामान्य जीवाच्या जो ओढ आहे तो 3 गोष्टीकडे आहे.
वाक्य तीन गोष्टी नीट ऐका. आम्ही का देवाच्या जवळ जाऊ शकत नाही, आम्हाला ती आनंदी अवस्था का प्राप्त होत नाही, आम्ही 3 गोष्टीमध्ये गुंतलो. सगळ्यात पहिली गोष्ट धन. वाक्य पुन्हा एकदा ऐका, 3च गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट धन, सगळ्याला मान्य आहे ना, गुंतलोय आपण, त्याची हव्यास आहे. दुसरी गोष्ट भोग, समजतंय ना, सगळं उलगडून सांगण्याची गरज नाही. पहिली गोष्ट धन, दुसरी गोष्ट भोग आणि तिसरी गोष्ट मान. ह्या 3 गोष्टीच्या पाठीमागे लागल्यामुळं आम्ही दुःखी आहे. कारण धनाच्या मुळं निर्माण होतो लोभ, धनामुळं निर्माण होतो लोभ, भोगाच्या हव्यासापोटी निर्माण होतो मोह, भोगाच्या हव्यासापोटी निर्माण होतो मोह, आणि मानाच्या हव्यासापोटी निर्माण होतो अहंकार. ज्याला धन पाहिजे त्याला लोभ आहे, ज्याला भोग पाहिजे त्याला मोह आहे, आणि ज्याला मान पाहिजे त्याला अहंकार आहे. तुम्ही 3 गोष्टी दूर करा, तुम्ही साधू संत झालात. एकदा साधू संत अवस्था, ती साधुत्व अवस्था प्राप्त झाली की देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. आम्हाला ती अवस्था प्राप्त होण्यासाठी आम्हाला हे 3 गोष्टी आयुष्यातून दूर करता आल्या पाहिजे. 1 धन, 2 भोग आणि 3 मान. ज्यांनी हे दूर केलं त्याच्यासारखा आनंदी ह्या जगात कोण नाही. पुन्हा एकदा घरी गेल्यावर विचार करा, मी 3 गोष्टी सांगितल्यात, आनंदी कोण आहे? हे 3 ज्यांनी दूर केलं, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडिले, किंवा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत. आम्ही दुःखे निर्भर डुलत असो. दुःखानं आम्ही अखंड दुःखच आहे आमच्या पाठीमाग. आणि हे सुख प्राप्त करायचं असेल तर अखंड भगवंताचं नामचिंतन असावं, साधू संतांची सेवा आमच्याकडे असावी, साधू संतांनी दिलेला मार्ग आम्ही तो क्रमित करावा, आणि त्या मार्गाने जात असताना भगवंताचं अखंड चिंतन आणि त्याच्यामधून परमात्मा तत्वाची प्राप्ती, हेच भाग्याचं लक्षण आहे. कोणी म्हणेल मला 4-2 पोर आहेत, मुली आहेत, त्यांचा संसार चांगला आहे, माझं पोरगा आहे, त्याला सून चांगली मिळाली, नोकरी चाकरी आहे, मुंबईमध्ये फ्लॅट आहे, सगळं आहे, माझ्यासारखं भाग्यवान कोण नाही. परंतु हे भाग्य शाश्वत नाही. ह्या भाग्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठं दुःखाची झालर आहे. हे भाग्य तुम्हाला पुन्हा दुःखाला कारणीभूत होऊन पुन्हा जन्म घ्यायला लावणार आहे, पुन्हा दुःखाला कारणीभूत होणार आहे. भाग्य तो नोहे, त्याला प्रमाण आहे, भाग्य तो नोहे धन पुत्र दारा, निकट वास बरा संत पायी. भाग्याचं लक्षण कुठलं सांगितलं? भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तुमचं आमचं भाग्य कुठलं आहे? संत महात्म्यांची सेवा घडली, साधू संत तुमच्या आयुष्यामध्ये आली, त्यांनी तुमच्यावर कृपेचा वर्षाव केला, आणि त्या कृपेमधून तुम्ही परमात्म्याची प्राप्ती केली तर तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं. इतर कुठलं सार्थक पूर्णतेला जात नाही, ते सार्थक होऊच शकत नाही. एकतर ते निम्यात नष्ट होईल, किंवा जे प्राप्त झालंय त्याच्या प्राप्तीमुळं, ते प्राप्त करण्यासाठी केलेल्या पापामुळं पुन्हा पापी जन्म घ्यावा लागल, म्हणून ते पूर्णतेला जात नाही. म्हणून करता देवाची प्राप्ती आणि परिपूर्णता देवा जर करायची असेल तर त्याच्या पायाशिवाय पर्याय नाही. तुका म्हणे त्याचे देखली या पाय, तुका म्हणे त्याचे देखली या पाय, तुका म्हणे त्याचे देखली या पाय, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आ विठ्ठलाची देखली या, विठ्ठलाची देखली या, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा. विठ्ठलाची विठ्ठलाची देखली या, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. केव्हा सार्थक?
विठ्ठलाची एक देखलिया म्हणजे शब्दार्थ घेऊ नका. फक्त आम्ही त्या वारीला गेलो आणि पांडुरंगाला पाहिलं आमच्या जीवनाचं सार्थक नाही. त्याच्यासाठी त्याची सेवा घडली पाहिजे. कधी आहे जीवनाचं सार्थक? जेव्हा त्याला आम्ही प्राप्त केलं, आमच्या आयुष्यामध्ये तो आला तेव्हा आमचं भाग्य फळाला आलं, आमचं जन्माला आल्याचं सार्थकी लागलं ना आमचा जन्म सुफल झाला. हा, त्यांची सरली वेरझार मगच प्रमाण दिलं झाला सुफल व्यापार. या साधू संत महात्म्यांनी भक्तांनी या पृथ्वी तलावरती येऊन आपल्या जगण्याचं सार्थक केलं, विश्वाला वैश्विक भाव दिला. आता विश्वात्मके देवी येणे वागिज्ञ तोषावे तोषोनी मध्ये द्यावे पसाय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्री जीवांची. दुष्ट दुरित जे अन्याय करणारे पापी आहेत त्यांच्या मधला अंधकार दूर व्हावा म्हणले ज्ञानोबराय. दुरितांचे तिमिर जावो आणि विश्व स्वधर्म विश्वात्मक भाव. त्याला तुकोबरायचं सुद्धा एक प्रमाण आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडे मत्सर वर्म हेच पाहिजे होतं मला. वर्म सर्वेश्वर पूजनाचे ह्या वैश्विक देवाचं पूजन करण्याचं वर्म एकच आहे. कुठल्या जीवाचा मत्सर न घडला पाहिजे. जे जे भेटीचे भूत ते मानेजे भगवंत. आणि साधू संत महात्म्यांनी ती अवस्था प्राप्त केली आणि अशी अवस्था प्राप्त केलेले जगाला सन्मार्गावर लावणारे वैश्विक भाव निर्माण करणारे ब्रह्म सत्य जगन मिथ्या ही भूमिका सर्वसामान्याला दाखवून देणारे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले असे आमचे ज्ञानोबराय. नामदेवरायाचा अभंग आहे. नामदेवरायांनी हा अभंग कुणाला समोर ठेवून केलाय माहितीये का तुम्हाला? आपल्याला ठेवून समोर केलाय काय? ज्ञानोबरायांना समोर ठेवून केलाय. कारण आमचे नामदेव महाराज ज्ञानोबरायांच्या प्रभावळीतले संत आहेत बरं का. विसोबा खेसरांचे शिष्य जरी असले तरी विसोबा खेसर मुक्ताबाईंचे शिष्य. आणि त्यामुळं आपल्या वारकरी परंपरेत आमच्या नामदेव महाराज फडाची मुख्य परंपरा ज्ञानोबरायांकडे जाती. म्हणून करता नामा म्हणे यांनी तारिले पतित कीर्ती केली ख्यात जगा माझी. या ठिकाणी असणारे काही लोक धनवान कीर्तिवंत मान सन्मान मिळालेले विविध पद भोगणारे किंवा लोकांच्या मुंड्या मुरगाळून धन दौलत कमवणारे त्यांना वाटत असेल आम्ही आमच्या ताकदीवर ह्या विश्वामध्ये सुखानं नांदतो. हा, विसरून चला. साधू संत महात्म्यांची या सर्वांवर कृपा आहे. हा, म्हणून करता तुम्ही दुष्ट जे लोक सुद्धा जगताय. नामा म्हणे यांनी तारिले पतित दुष्ट दुराचारी त्यांना सुद्धा तारून नेलं आणि कीर्ती केली ख्यात जगा माझी. आमच्या ज्ञानोबरायांचा तो अधिकार आहे, तेवढं सामर्थ्य आहे. दुष्टांना सुद्धा जे पतित आहेत जे दुष्ट आहेत त्यांना सुद्धा पावन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. आणि असे साधू संत महात्मे ज्यांच्या केवळ नामानं सुद्धा माया तरुण जाते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविले विनती जळ मूड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले. शेवटचं चरण अखंडित नाही ह्या अभंगाचं अखंडित नाही जड मूड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले. निळोबरायांचं आहे. विठाला विठाला असा तो माझा दोष समजा, तुमचा नाही. हा नाही विठाला विठाला असे आमचे ज्ञानोबर आहे. त्यांचं सामर्थ्य फिरविला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी ख्याती ज्याची ते हे निवृत्तीदास ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई सगुण ज्ञान दीप्ती कळा असे आमचे निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई असे संत महात्म्यांचा कृपा वर्षाव नामदेव महाराजांवर झाला. आणि नामदेव महाराजांवर हा कृपा वर्षाव झाल्यामुळं देवानी नामदेव महाराजांना जवळचा केला. तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी. देव आणि नामदेवराय एकत्र झाले हे केवळ नामदेव महाराजांवर असलेल्या ज्ञानोबरायांच्या कृपेमुळं. मग असे कृपावंत दयावंत असणारे ज्यांच्या ज्ञानाची खोली सुद्धा कोणाला सापडली नाही. तुका म्हणे नेनू युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायडोली. तुम्हामावर जर ज्ञानोबरांनी थोडा जरी कृपेचा वर्षाव केला, ज्ञानेश्वरीची एक जरी ओवी तुम्ही वाचली ना आणि त्याचं चिंतन मनन जर केलं ना, तुमच्यामधला आसूर गेलाच म्हणून समजा. हा
तुमच्यामध्ये देवत्व प्राप्त झालं म्हणून समजा. आणि असे ज्ञानोबा आहे निवृत्ती दादा मुक्ताबाई सोपानदेव या संत महात्म्यांचा अखंड संघ मला घडावा आणि माझा देह जीव सर्व पावन व्हावा असं नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून व्यक्त होता. अखंडित नामा त्यांचा वास पाहे पाहे अखंडित नामा नामा त्यांचा वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याय संत संग निशिदिनी ध्याय संत संग निशिदिनी ध्याय संत संग ब्रह्मादि ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवरी ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवरी त्यांना बसू दे. नाम घेता वदनी दोष जाती तिथंच बस. दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा अखंडित नामा वासत्यांची पाहे निशिदिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. विठाला 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 विठाला.
सेवेकरता घेतलेला अभंग कोणाचा आहे तुम्ही सांगा. कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे? नाही, नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कुठले होते? तुकाराम महाराज कुठले सांगा आधी? देव, सगळ्यांना माहिती आहे. जरा आवाज येऊ दे की. तुकोबाराय कुठले? हा. माऊली आळंदी. संत एकनाथ महाराज पैठण. हा. संत सावतामाळी महाराज आरण. सगळ्यांचं माहिती आहे. आता नामदेव महाराज सांगा. पंढरपूर. सगळ्यांनी सांगा. बर. नरसी नामदेव. हा. हिंगोली जिल्हा. म्हणजे तिथं काय त्यांचं? बर, ठीक आहे. तुमचं मन जन्मस्थान. तुमचे नामदेव महाराज कुठले मागच्याना माहितच नाही. हे एकट्याच मावशी ओरडेल. त्यांनी फक्त हा ओरडेल. मग आम्ही बी तुमच्यात आहे. हा. म्हणजे ते कसं मतदान मागा आले की आम्ही हाय तुमच्या मागं म्हणायचं. तिथं त्या पिटीत गेलं ज्याला द्यायचं त्याला दणका द्या. असं काम आहे. संत नामदेव महाराज ज्यांचा अभंग घेतला त्यांचं चरित्र बहुत करून माझ्या मुखातून यावं असं तुपे महाराजांची इच्छा आहे. कारण त्यांच्या घरामध्ये माफ करा त्यांच्या गावामध्ये जेव्हा कीर्तन केलं होतं तेव्हा मला वाटतं पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अभंग घेतला असावा आहे ना. आणि नामदेव महाराजचं संपूर्ण चरित्र त्याच्यामधून माझ्या मुखामधून आलं होतं. माझ्या मुखामधून आलं म्हणण्यापेक्षा नामदेव महाराजांनी ते माझ्या मुखातून घेतलं आणि माझी वाणी अमंगळ असलेली मंगळ करून घेतली. 4 शब्द नामदेव महाराजाविषयी बोला असं त्यांनी सांगितलं. नामदेव महाराजांचा जन्म नरसीबामणी इथं झाला नाही. तुम्ही आज वाक्य लिहून घ्या एका कागदावर. त्यांचा जन्म पंढरपूरमध्ये झाला. कुठं झाला? पंढरपूरमध्ये. त्या काळी नरसीबामणी हे त्यांच्या पूर्वजांचं गाव. परंतु त्यांचा जन्म गोनाई माता आणि दामा शेट्टी नामक त्यांचे भगवत भक्त असणारे आई वडील आणि मूल होत नाही म्हणून देवाकडे गोनाई माता गेली. म्हणले देवा आता सारखी पंढरपुरात मोकार गर्दी नव्हती. कसली मोकार? त्यावेळेला भक्तच देवाकडे जायचे. गोनाई माता म्हणली देवा म्हणले 10-12 वर्ष झालं लेकरू होई नाही काय तर कृपा कर. नवसियो विठ्ठले नवसिये पंढरीचे दैवते विठ्ठले. देवाकडे नवस घातला. म्हणली पोरगा कसा बी दी. शब्द काय टाकला? कसा बी दी पण पोरगा दी. मग आमचे नामदेव महाराज त्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी आमच्या नामदेव महाराजाचा फड आहे. मी नामदेव महाराज फडाचा पायी काय महाराज. माझं भाग्य एवढ्या मोठ्या फडाचा जो फड सगळ्या फडांचा बाप म्हणला गेला. बाप शब्द वापरतो कारण जेवढे पण फड आहेत महाराष्ट्रात त्या फडाची निर्मिती नामदेव महाराजच्या फडापासून निर्माण झाली. नामदेव महाराज जाता आपल्या पात्रतेचं आहे का? देवाच्या पात्रतेचे नामदेव महाराज होते म्हणून देव विटेवरनं खाली आले. ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाचा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी तू नर हरी पांडुरंगा. अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तू बा कृष्ण पांडुरंगा. 6 वर्षाचे असताना नामदेव महाराजांनी टाहो फोडला. म्हणले आता डोकं फोडून जीव देईन परंतु तू जेव. आणि देवाला जेवण घातलं आणि जेवण घातलेलं जेव्हा घरी सांगितलं तेव्हा आई वडील पुन्हा आले. म्हणले नामदेव तू खरंच घातलं का? म्हणले कवाड आडत फावून बघा म्हणले. त्या कवाडाच्या चिरणीतनं पाहिलं तर देव आणि नामदेव महाराज जेवत होते. एवढं नातं होतं. मग नामदेव महाराज दिवाळीला म्हणले देवा आईनं उठणं केलं सुगंध सगळं केलंय. प्रवीणचं उठणं मोती साबण सगळं आणलंय. म्हणले आंघोळीला चाला. देव म्हणले नामदेवा तुझं माझं एवढं दृढ नातं आहे. तू जर चल म्हणला तर मला यावंच लागतंय. तू असली काय तर मोठी अपेक्षा काय तर ठेवू नको. म्हणले इथनं विश्वाचा कारभार चालतो. म्हणले कुठनं? हा विटेवरनं. योगी 28 विटेवर उभा. तू तर मला चल म्हणतो. हे कारभार कोणी करायचा? हे पट्ट्या आहे म्हणला. हा देवाला हसा आलं. कौतुक बरं का कौतुक आहे म्हणले. पट्टे आहे म्हणतोय. म्हणलं आता काय करायचं कारण अंकित आहे देव भक्ताच्या. चल म्हणलं तर जावं लागेल. म्हणले नामदेवा मी तुझ्या घरी जाऊन आंघोळ करून चकल्या अनारस खाऊन येतो तर तुला ही गादी सांभाळावं लागल. नामदेव महाराज म्हणले अहो देवा तयार आहे. मला तुम्ही काहीच काळजी करू नका. म्हणून देवान खाली उतरलं. नामदेव महाराज विटेवर उभारले. किती वर्षाचे नामदेव महाराज? 6 वर्षाचे नामदेव राज. छोटे पिल्लू. आणि मग देवानी नामदेव महाराजांना देवास्वरूप दिलं. देव गेले घरी. गोनाबाईनं जनाबाई महाराजांनी आंघोळ घातली. देवाला नाश्ता दिलं उठणं केलं. परंतु देवानं जाताना सांगितलं नामदेवा ही गादी सोपी नाही. हे सांभाळायचं कुणाचं पण काम नाही. आता तुझ्या हातात देतोय. तू किती पार पडतोय मला काय माहित नाही. म्हणलं इथं आता बडवी येतील. पाठ्याचा वेळ झालाय. तुला गार पाण्यानं आंघोळ घालतील गरम पाण्यानं आंघोळ घालतील तूप टाकतील दूध टाकतील मध टाकतील दही टाकतील सर्व उपचार करतील सुगंधाचं उठणं लावतील चंदनाचा लेप देतील. आणि तू हे करताना जर तू जर त्या पेंद्यासारखा डोळा असा उघडला पेंद्यानं कसा मार खाल्ला. हा
भागाबाईचा मार खाल्ला का नाही? कृष्णानं काय सांगितलं? पेंद्या गपचीप आत जायचं, लोणी खाऊन बाहेर निघायचं, फक्त डोळं झाकायचं. पेंद्याला वाटलं डोळं उघडून बघूच कसं काय नेतोय. ती पेंद्यानं एक डोळा उघडला, ती पेंद्या खिडकीत अडकला, निमा आत निमा बाहेर. भागाबाईनं पार धुपटून काढला. तसं नामदेवा म्हणले डोळा बेळा उघडायचा नाही, हालायचं नाही. हिथं जर उभारला तर अशा प्रकारे समचरण दृष्टी विठेवरी साजिरी टस्य मस्त नाही होणार, हालायचं नाही अजिबात. म्हणले नामदेवानी वचन दिलं, म्हणले हालत नाही. देव गेले निघून. आता नामदेव महाराजांवर हिथं म्हणजे देव त्याच्यावर उपचार कराय बडवे आले. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा महाद्वारापासून गरुड द्वारापर्यंत. आमच्या लिखापडीत नामदेव महाराजांच्या वहीमध्ये महाद्वारापासून गरुड पारापर्यंत आहे. बाहेरच्या ह्याच्यामध्ये वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आहे. जे आम्हाला आहे तेच मला म्हणावं लागतं. महाद्वारापासून गरुडद्वारापर्यंत सरोवराची मादी उभे जोडून हात शुभ सनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी कवाड आडोनी पाहता ती जगजटी. म्हणले उठा उठा देवा. आता देवाला आंघोळ घातली, गार पाण्यानं घातली, गरम पाण्यानं, सगळे उपचार असतात देवाला बरं का. ते चंदन लावलं, सगळं लावलं, कपडे घातले, उदबत्ती लावली, धूप दीप अगरबत्ती, वास बीस सुटला. नामदेव महाराज म्हणले देवा भारी आहे म्हणले तुझं रोजचं. एवढं चांगलं मला घरात मिळत नाही म्हणले, तुला एवढं सगळं चांगलं मिळतं. देवाला आज सुद्धा पुरणपोळीचा भोग आहे दररोज. कशाचा? पंढरपूरला पुरणपोळीचा, सागर संगीत असा पंचपक्वान्नाचं ताट देवाला आहे. आणि मग ही पहाटेची पूजा झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर देवाला एक महत्वाचा भोग दिला जातो. कारण देव कृष्ण स्वरूप आहे. कृष्णाला लोणी आवडतं. ते बडवे एक ताटभर लोणी आणलं. आपल्यासारखं चमच्याभर नाही ना लेकराला नादी लावायला. एवढा अर्धा किलोचा लोण्याचा गोळा आणि तो देवाच्या तोंडावर असा बसवला जातो. ते नामदेव महाराजाच्या तोंडावर बसवला तसं नामदेव महाराजाला वास गेला मुंग्या. लगा हे सगळं झालं पण हे वेगळंच आहे म्हणलं ना. मगापासून सगळं सहन केलं, धूप सहन केला, अगरबत्त्या सहन केल्या, चंदन सहन केलं, मध सहन केला, तूप सहन केलं, पण हे काय सहन होईना. जसा वास चाला तसं नामदेव महाराजांची जीभ लागली वळ 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 करायला. आता काय करणार? ती लोणीच. आणि नामदेव महाराजांनी थोडी जीभ बाहेर काढली, ती त्यातलं लोणी ओढून घेतलं, तिथं पडलं छिद्र. काय झालं? छिद्र पडलं. आता एकदा लोणी नामदेव महाराजांनी खाल्लं की त्यांना वाटलं आता हे चांगलं लागतंय म्हणले, अजून एकदा ओढू. अजून एकदा जी फिरवली ती मोठं छिद्र पडलं. बडवे पूजा करायला आले. हारा म्हणले हे कधीच झालं नाही, आज कसं काय झालं? त्या बडव्यानं गावात कालवा केला. म्हणले देवानं लोणी खाल्लं, जसं गणपती दूध प्याला, अख्ख्या महाराष्ट्रात गोंधळ झाला, तसं अख्ख्या पंढरपुरात गोंधळ. देवानं लोणी खाल्लं, कधीच नाही ते झालं, देवानं लोणी खाल्लं. देवाला तिकडे गडबड कळली. नामदेव महाराजांनी घोटाळा केला. देव धावत आले, नामदेव महाराजांना बाजूला केलं. देव जिथं उभारले होता तसा लोण्याचा गोळा पहिल्यासारखा झाला. अधिकार सांगायचा आहे नामदेव महाराजांचा अधिकार. देव जे विसवे. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, देवांनी त्याच्यामध्ये नाचावं. आमच्या नामदेव महाराजांनी जेवढे पण संत आहेत महाराष्ट्रातले, ज्ञानोबराय पासून ते सावता महाराजांपर्यंत, नरहरी महाराज, मुक्ताबाई, सोपानदेव, निवृत्तीदादा, या सगळ्यांना समाध्या दिल्या. काय दिल्या? ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांची 4 पोरं उपस्थित होती. नामदेव महाराजांचे उपकार आहेत आपल्या सर्वांवर, कारण ह्या सगळ्या संतांच्या समाध्या लिहिल्या त्यांनी. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, सगळे समाधी वर्णनाचे अभंग लिहिले. त्यामुळे आम्हाला संतांच्या समाध्या कळल्या. कुणाचं निर्वाण कसं झालं, मुक्ताबाईचं कसं, सोपानदेवांचं कसं, ज्ञानोबरायांचं कसं, सावता महाराजांचं कसं, नरहरी सोनारांचं कसं. एवढे उपकार आहेत. एवढाच उपकार नाही, आज हे जे कीर्तन चालू आहे हे नामदेव महाराजांमुळे चालू आहे. नामदेव महाराजांसाठी टाळ्या वाजवा संत शिरोमणी. माझ्या कीर्तन सांग होय अंग हरिरूप. हे कीर्तन जे आहे हे नामदेव महाराजांनी दिलेला प्रसाद आहे. कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नामदेव महाराज आहेत. का? हे टाळकरी, हे मृदंगवादक, हे श्रोते, हा ब्रह्मरस नामदेव महाराजांनी त्याची रचना घालून दिली. त्याच्या अगोदर कीर्तन नव्हतं का? होतं, परंतु ते एक पात्री कीर्तन होतं. एक पात्रे हरिदासी कीर्तन, एकानंच कीर्तन करायचं आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ऐकायचं. परंतु नामदेव महाराजांनी लोकशाही मार्गाने तुम्हाला सुद्धा अधिकार दिला, सगळ्यांना अधिकार दिला. आणि हा सेऊ ब्रह्मरस लावणी मृदंग श्रुतिडाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाली ऐसा. किंवा
सकळांस येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. हा न्याय लोकशाहीचा मार्ग सर्वांसाठी खुला कीर्तनाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी करून दिला. आणि असे नामदेव महाराज फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, पंजाब, आपण इथं अजून गेलो बी नाही. मी तर गेलो नाही बरं का, फक्त तोंडानं नावं घ्यायचे. इथं 750 वर्षापूर्वी पायी जाऊन आले हो. तिथं भागवत धर्माचा प्रचार केला. तुम्हाला खोटं नाही सांगत, पंजाब, हरियाणा, गुजरात ही 3-4 राज्य जे आहेत ना, त्या ठिकाणी नामदेव महाराजांची 450 मंदिर आहेत. 40 म्हणत नाही मी, किती 450 मंदिर आहेत. अशी महती आमच्या नामदेव महाराजांची असल्यामुळं असे नामदेव महाराज अखंड देवाचा सेवा करणारे साधू संतांचा संघ इच्छितात आणि त्याच्यामधून अखंड प्राप्ती व्हावी संतांच्या संघाची अशी अपेक्षा करतात. अखंडित नामा वास त्यांची पाहे, निशिदिनी ध्याये संत संघ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. नाव घ्या मुखामधून सगळे म्हणा. महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बेला कुंडली महाराज ज्ञानेश्वर माऊली, बेला कुंडली श्री ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिगद्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामा वास त्यांची पाहे, निशिदिनी द्याये संत संघ. ब्रह्मादिगद्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. असो या ठिकाणी समस्त उपस्थित श्रोते सज्जन मायबाप, समस्त संत मंडळी यांच्या चरणी ही सेवा अर्पित करतो. खरं तर मुंबईच मला माहीत नाही, हा एरोली कुठं आहे माहीत नाही, परंतु तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे ह्या ठिकाणी येण्याचा योग आला. माहिती असणारी माणसं मला सोबत आणावी लागली. योग्य वेळी मला, योग्य वेळ म्हणजे काठावर पोचलो मी, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. 8:30 वाजले यायला, त्यामुळे थोडासा कीर्तनाला उशीर झाला. या ठिकाणी आमच्या भोर तालुक्याचा वैभव, वारकरी संप्रदायाचं परम वैभव धावले बाबा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरं तर चंदनापरी ज्यांनी देह जिजवला आणि सर्वांना प्रेम दिलं, वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी ध्येय जिजवला, आज त्यांचं वय जवळजवळ बाबा 70 आहे का 75 वय असताना सुद्धा अखंड सेवा करणारे आमचे धावले बाबा यांचंही या ठिकाणी पीठीचा सहयोग मला मिळाला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमच्या भोर तालुक्याचं वैभव धोत्रे महाराज गायनाचार्य, आमचे त्रिंबक महाराज टापरे, खरं तर त्यांच्या पायाला इजा आहे तरी सुद्धा 2 तास झालं महाराज उभारलेत बरं का, त्यांची सुद्धा त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमच्या सातारा जिल्ह्याचा वैभव, जन्माला सातारा आणि कर्माला पुणे जिल्हा, हा नाव फक्त सातारा पण सगळं पुणेरी, असा आमचा विठोबासारखा असणारा ज्ञानेश्वर माऊली महाराज मरगजे, एक हास्र व्यक्तिमत्व बरं का. हा हे कधी काय बोलत सांगता येत नाही, त्यामुळे मी लई त्याच्या नादी लागत नाही. असं आमचं एक प्रेमाचं व्यक्तिमत्व असणारं ज्येष्ठ वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व आणि आमचे अखंड ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे तुकोबारांची गाथा मनन चिंतन करणारे कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्तपरायण माझ्यासाठी पितास्थानी असणारे पूज्य असणारे बाबूराव तुपे महाराज यांचं सुद्धा आज त्यांचा चेहरा हसरा बघून मला बोलता आलं. मी काय पाठ करून कीर्तन करणाऱ्यातलं नाही किंवा घरनं अभंग कुठला ठरवायचा हे आपलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे बरोबर. इथं आल्यानंतर देवजी बुद्धी देईल, गुरुच्या कृपेने जे मुखातनं निघल ते निघण्याचा प्रयत्न करतो. महाराज एक साधक या नात्यानं माझ्यासमोर आज चांगली मंडळी होती म्हणून देवानं त्याची सेवा करून घेतली. आमचे गायनाचार्य आळंदीचे काय महाराजांचं नाव विनोद महाराज हे सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर गायनाचार्य अनिल महाराज, महाराज सुंदर आवाज आहे तुमचा, तुम्ही सुद्धा आलात, तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि ज्यांच्या प्रेमामुळं
ज्यांच्या परिचयातून येण्याचा योग आला ते आमचे बाजीराव तुपे महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण त्यांचा माझा असा परिचय नव्हता, पण त्यांना माझा तसा परिचय होता की कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना माझा परिचय होता. मला फोन आला महाराजांचा, म्हणले कीर्तन करायचं, 8 तारीख दिली ती उद्याची. परंतु आमचे गर्जे महाराज भोर तालुक्याचं वैभव, त्यांना अडचण होती म्हणून आपण अडचण आली की एक पाय माघारी घ्यावा, ही माझी भूमिका आहे. मला त्रास का झाला, रात्री गावची यात्रा करून आलो. गावचं कुलदैवत माझं ग्रामदैवत खंडोबा त्याचा मानकरी असल्यामुळे मला त्याच्या छबिण्यासोबत उभं राहावं लागलं. रात्री 12 वाजता भोरला निघून आलो, सकाळी 6 वाजता पोचलो. असो, हे माझ्या अडचणी सांगण्याचं माझं कारण नाही. तुमच्या प्रेमामुळं मला देवानं तेवढं वडत आणलं. आणि या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आमच्या भोर तालुक्याचे आमच्या संस्थेवर प्रेम करणारे पिलाने साहेब, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खुलशी गाव अतिशय दुर्गम असं असणारं गाव, वेळवंडी नदीच्या खोऱ्यात असणारं, ते सुद्धा त्यांचं आमच्या संस्थेवर प्रेम आहे. ते देखील वेळात वेळ काढून घाटकोपरवरून आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि आमच्या या संस्थेच्या लेकरासाठी एकदा टाळ्या वाजवा. जास्त काय आणता आली नाहीत, परंतु परत योग जर आला तर 10, 15, 20 घेऊन येऊ एक दिवशी. हरिपाठ करून कीर्तन ठेवा म्हणून नाही, कीर्तन नका ठेवू, पण हरिपाठ करू. आणि हरिपाठ करून जोरात एकदा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी वचन देतो. आज ज्यांनी कॅमेऱ्याचं शूटिंग केलं ते आमचे वाडीकर महाराज कीर्तनकार आहेत, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. स्वतः कीर्तनकार आहेत, त्यांचे वडील खूप मोठे मुंबईमध्ये कीर्तनकार आहेत. त्यांचा माझा परवा भेट झाली, म्हणलं मुंबईत कीर्तन आहे याल का, तर एका शब्दावर ते तयार झाले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी आमच्या तुपे महाराजांची चिरंजीव, काय नाव तुमचं? गणेश. गणेश. गणेश महाराज. खरंच गणेश आहे तुम्ही, खरंच गणेश बरं का. गणेश महाराजांनी सुंदर पखवाजा वाजवला. ह्या महाराजांनी सुद्धा, नाव काय तुमचं? ओमकार महाराज. तुम्ही सुद्धा सुंदर पखवाजा वाजवला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत होता, सूर्यफुलासारखं असं नव्हतं. सूर्यफुलानं मान जर टाकली की तर महाराजाला सुद्धा काय कळत नाही आता काय बोलू. कारण तुमच्या चेहऱ्यावरचे भाव जे होते ते माझ्यामधून भाव जागा करून शब्द काढून घेत होते. म्हणून करता या उपस्थित आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. काहीतरी टुचून बोललो असलं तर मानू नका. काय मग म्हणलं होतं भांडणं बिंडणं लावता तुम्ही, तसं काही लावत नाही, मला माहिती आहे बरं का. एखादी लावत असलं तर लावू द्या, काय करायचं असू द्या, तेवढं चालतं. तुमच्या सर्वांच्या माता माऊलींच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होतो. सर्व जाणकार मंडळी आहेत त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणखी कोण राहिले? आमचे विनगरी बाबा, सातारा जिल्ह्याचा वैभव, शिरवळचे आमचे राऊत, काय मग शिंदे महाराज ना, शिंदे महाराज सुंदर अशी या ठिकाणी विना घेऊन 2 तास उभे आहेत, वय 75 असताना सुद्धा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि एकदा आमच्या फडाच्या पद्धतीनं नामदेव जनाबाईचं भजन घेऊ आणि सेवेला बोलू. रामदेव आमचे एकदा टाळ्या वाजवा मळेकर बाबांसाठी. खरं तर माझ्यासाठी पितृतुल्य असणारे व्यक्तिमत्व. एसटी महामंडळात 40 वर्ष सेवा केली, एसट्या नीट करायचं काम केलं. कुठं जंगलात जा, कुठं एसटी कुठं अडकली की जा, इंजिनाच्या खाली घुसून कर काम, कुठं का मातीत लोळ, काही करून सुद्धा त्यांनी तबल्याची पखवाजाची साधना केली. महाराज आज हे सोपं नाही. आज मळेकर बाबा आमचे अण्णा या ठिकाणी भोरवरून आलेत. भोलावडे त्यांचं गाव आहे, ज्या गावामध्ये 43 दिवसाचा सप्ताह आहे. आणि वय सप्त्याचं किती आहे? 92. किती दिवस सप्ताह? 43 दिवस सप्ताह. 43 दिवस कीर्तन. भोलावडं गाव माहीत असेल बऱ्याचशा लोकांना. आणि त्या गावचे परंपरेने वंश परंपरा दास मी अंकित, किंवा माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांचे वडील सुद्धा या सेवेत होते आणि तीच सेवा ते पुढे नेत आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्वांची माफी मागतो. आणि एकदा नामदेव जनाबाई भजन घेऊन सेवेला पूर्ण. राम नामदेव Oh
सांगायचे का सूचना?